जय महाराष्ट्र. नमस्कार मंडळी. आज आपण सिंपल कुर्तीची कटिंग शिकणार आहोत. आधी आपण घेणार आहे फुल लेंथ आहे 35 फुल लेंथ घेणार प्लस 1 इंच आपण घेणार आहे फोल्डिंग साठी. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण मार्किंग करून घेणार आहे. आता आपण शोल्डर घेणार आहे. शोल्डर आपला आहे 14.5, तर 14.5 चा अर्धा घेणार आहे. तर 14.5 चा हाफ येतो 7.5. तर आपण 7.5 वरती खून करून घेऊया. ठीक आहे. आता आपण घेणार आहे मुंडाचा माप. तर सगळ्यांचं गोंधळ मुंडाच्या मापामध्येच होतं. तर आपल्याला मुंडाचं माप कसं घ्यायचं आहे, जितका आपण शोल्डर घेतला आहे तितकाच आपल्याला मुंडा सुद्धा घ्यायचा आहे. शोल्डर आपण घेतलेला होता 7.5, तर आपल्याला मुंडा पण किती घ्यायचा आहे 7.5. ठीक आहे. आता आपण खून करून घेऊया. अशा प्रकारे आपण मार्किंग केलेली आहे. आता आपल्याला मुंडा आहे 7.5, तर आपल्याला 7.5 चा अर्धा करायचा आहे. हे बघा 7.5 चा अर्धा किती येतो, पावणे 4. ते इथे आपण घेतलं. आता ह्याच्या आतमधून आपल्याला पावणा इंच घ्यायचा आहे. किती, पावणा इंच. ठीक आहे. पावणा इंच घेऊन आपल्याला असं इथे शेप द्यायचा आहे. पहिला आधी आपण इथून 1 इंच घेणार आहोत. ठीक आहे. आणि इथून असा आतमधून शेप देणार आहोत. ठीक आहे. आता आपण घेणार आहे वेस्ट लेंथ. तर वेस्ट लेंथ किती आहे 14. तर आपण 14 वरती मार्किंग करून घेऊया. ठीक आहे. आता आपण हिप घेऊया. हिप लेंथ म्हणजे आता आपल्यावरती असतं आपल्याला केवढा कुर्ताचा साईड कट पाहिजे आहे. काही लोक जास्त वर पाहिजे असतं तर ते लोक 19-20 घेतात. आपण घेणार आहे 21 इंच. 21 इंचावरती मार्किंग करून घेतली आहे आपण. ठीक आहे. आता आपण घेणार आहे चेस्ट आहे आपलं, चेस्ट राऊंड आहे आपलं 34. तर 34 डिवायडेड 4 करायचं आहे. तर 34 डिवायडेड 4 किती येतं 8.5. तर आपण इथे 8.5 वरती मार्किंग करून घेऊया. प्लस 1.5 इंच मार्जिन साठी घेऊया. ठीक आहे. आता आपण घेणार आहे वेस्ट राऊंड. तर आपलं वेस्ट राऊंड आहे 30. तर 30 भागिले 4 करायचं आहे. 30 भागिले 4 येतं 7.5. तर आपण इथे 7.5 वरती मार्किंग करून घेणार आहे आणि 1.5 इंच मार्जिन साठी. ठीक आहे. आता आपण घेणार आहे हिप आहे आपलं 40 इंच. तर 40 इंच हिप आहे, तर त्याचा भागिले 4 केल्यावरती येतं 10. तर आपण इथे 10 इंच हिप घेणार आहे आणि 1 इंच मार्जिन फोल्डिंग. ठीक आहे. आता बॉटमचा आपल्याला माप कसा घ्यायचा आहे, जेवढा आपण हिपचा घेतो माप तेवढा सेम आपल्याला बॉटमचा पण घ्यायचा आहे. तर आपलं हिप राऊंड होतो 40. तर 40 चा आपण चौथा भाग करून 10 इंच घेतला होता. तर सेम बॉटम राऊंडला पण तेवढंच माप घ्यायचं आहे 10 इंच आणि फोल्डिंग साठी 1 इंच. ठीक आहे. अशा प्रकारे आपण मापे केली आहे. आता आपण त्याला मार्किंग करूया.
ठीक आहे. आपला ड्राफ्टिंग आणि कटिंग एकदम परफेक्ट पाहिजे, कारण की जर आपली ड्राफ्टिंग आणि कटिंग परफेक्ट असली तर आपलं स्टिचिंग पण एकदम प्रॉपर जातं. ठीक आहे. आता आपण इथून गळा घेणार आहे 3 इंचाचा. ठीक आहे. 3 इंचाचा गळा घेतला आहे. आता आपल्याला गळ्याची लेंथ घ्यायची आहे आणि लेंथ आपल्या आवडीनुसार असतो. ठीक आहे. तर आपण इथे गळ्याची लेंथ घेणार आहे 7 इंच. फ्रंट नेक 7 इंच घेणार आहे. फ्रंट नेक आपण किती घेतला आहे? 7 इंच. ठीक आहे. आता आपल्याला बॅक नेक घ्यायचा आहे. बॅक नेक पण आपण आपल्या आवडीनुसारच घेणार आहोत. तर मी बॅक नेक घेते आहे 3 इंच. 3 इंच बॅक नेक घेतला आहे. ठीक आहे. आता इथून आपल्याला खाली किती घ्यायचं आहे? अर्धा इंच. अर्धा इंच घेऊन इथून आपण त्यांना क्रॉस लाईन आपल्या. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं कुर्तीचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपण करणार आहे कटिंग. हे बघा, अशा प्रकारे आपलं कटिंग झालेलं आहे. ठीक आहे. ही आपली आहे फ्रंट साइड. ठीक आहे. आता आपण बॅक साइडला काय करायचं आहे? हा फ्रंट साइडचा जो कपडा आहे तो आधी आपण काढून घेऊया. ठीक आहे. आता आपल्याला आपण जे इथून 1.5 इंच घेत, तिथून आपल्याला मुंड्याकडून अर्धा इंच शेप करून कट करायचा आहे. तुम्ही बघू शकता आपली कुर्त्याची कटिंग झालेली आहे. ठीक आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, कधीही आपल्याला कटिंग करायची असेल तेव्हा आपण कपडा नेहमी उलटा करूनच. आपली सिंपल कुर्तीची कटिंग झालेली आहे. तुम्हाला आपलं चॅनल आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा.